विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः या संदर्भातील निकाल वाचतील। कोणाचे आमदार अपात्र होणार, एकनाथ शिंदे यांचे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे? शिवसेनेच्या त्या 16 आमदारांचं काय होणार याचा पुढच्या काही तासात फैसला होणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागले आहे। 10 जानेवारी बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर निकाल लागण्याची शक्यता आहे। यावेळी राहुल नार्वेकर निकालातील ठळक मुद्दे वाचतील। त्यानंतर सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना देण्यात येणार आहे। हा निकाल दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा आहे। शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल, कारण अपात्रतेच्या यादीत स्वतः मुख्यमंत्री आहेत। शिंदेंसह 16 आमदार वैध ठरवले तर मग सरकारला धोका नाही, पण निकाल ठाकरेंच्या विरोधात आला तर ठाकरेंचे 14 आमदार अपात्र होणार। बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप आणि मतदानाचा मुद्दा लक्षात घेऊन निकाल तयार करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणाचा व्हीप पात्र ठरतो ते लक्षात घेतले गेले आहे। दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे तसेच साक्षीदारांची माहिती आणि वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन निकाल तयार केला आहे। विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदे गटाकडे असण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे, परंतु ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्या गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे। याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार आहे। दुसरी शक्यता शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार अपात्र ठरू शकतात, त्यामुळे सरकार अस्थिर होऊ शकते। तिसरी शक्यता कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत, त्यामुळे ठाकरे गटाच्या सहानुभूतीची शक्यता मावळेल, परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार दोन्हीपैकी एका गटाला अपात्र ठरवावेच लागणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे।